तर मित्रांनो, आपण सर्वांना माहित आहे का पोळा हा सण का बरं साजरा केला जातो आणि पोळ्याचं ऍक्च्युअल मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून काहीतरी दुसरं जे नाव आहे तुम्हा सर्वांना माहित आहे का? आमच्या गावामध्ये पोळा हा कशा प्रकारे साजरा केला जातो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सर्व गोष्टी जाणून घेऊया। तर नमस्कार सर्वांना, माझं नाव आहे सौरभ, आपण बघत आहात वनीगर सौरभ यूट्यूब चॅनल। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। माझ्या प्रिय मित्रांनो, पोळा किंवा बैलपोळा हा सण श्रावण महिन्यातल्या तिथल्या प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा एक बैलांचा सण आहे। बैलांप्रती आभार व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून आपल्या विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो। आणि तसेच महाराष्ट्रालगत जे काही राज्य आहे, तेलंगणा, मध्य प्रदेश, ह्या राज्यांच्या सीमेवर जे काही गाव येतात त्या गावात सुद्धा पोळा हा सण चांगल्या प्रकारे साजरा केला जातो। आपल्या महाराष्ट्रामध्ये काही जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्याकडे शेती आहे किंवा ट्रॅक्टरने वगैरे शेती करतात, त्यांच्याकडे बैलजोडी नाही तर ते मातीची बैल बनवून त्यांची पूजा करत असतात। नागपंचमी, रक्षाबंधन आणि गोकुळाष्टमी या सणांसोबतच सरत्या श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सर्जा राजाचा सण म्हणजे पोळा। मित्रांनो, आजचा दिवस म्हणजे बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो। पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आवतन म्हणजेच आमंत्रित केले जाते व दुसऱ्या दिवशी जो पोळाचा जो दिवस आहे त्या दिवशी त्यांना नदीवरून आंघोळ घालतात व चारून आणतात। बट आमच्या गावाला नाही का आजचा दिवस एवढा भयानक पोळ्याचा दिवस आहे, बट एवढा पाऊस काय भयानक, सारखा पाऊस चालू आहे। सकाळपासून आज एवढा पाऊस पडत आहे, त्याच्यामुळे नाही का आपल्याला बैल सुद्धा चारायला नेता नाही आले लोकांनी आणि नदीला सुद्धा पूर येऊन आहे, त्याच्यामुळे नाही का नदीवर जाऊन त्याची आंघोळ सुद्धा घालता नाही आली आहे। आता बघूया आता समोर काय प्लॅन करता येणार, कारण की हा पाऊस कधी थांबण्याचं नाव नाही घेत आहे, वाढतच चालला। आजचा दिवस खूप खास असतो शेतकरी आणि बैलांसाठी, कारण की आजच्या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना वेगवेगळ्या शृंगार करून सजवून त्यांच्या प्रती आपला प्रेम आणि आदर दर्शवत असतो। ह्या सणासाठी शेतकरी बांधवामध्ये खूपच मोठा उत्साह असतो। ती आपली बैलजोडी सर्वात उठावदार दिसावी ह्यासाठी खूप साऱ्या चांगल्या प्रकारे शृंगार करून आपल्या बैलांना डोक्यावर मस्त सजावटी वस्तू लावतात, त्याच्यानंतर बेलपत्री लावतात, पाठीवर एक चांगली सुंदर नक्षीकाम केलेली झूल सुद्धा टाकतात। याच्यामुळे बैल आणि आपली बैलजोडी खूप सुंदर दिसते व उठावदार दिसते। हे आपल्याला असं दर्शवते की बैलजोडी आणि शेतकऱ्यामधलं प्रेम पोळ्या ह्या दिवशी बघायला मिळतं। आमच्या गावाला पण पोळा हा सणाचे खूप मोठे आयोजन करण्यात येते। गावाच्या बाहेर गावालगतच एक ग्राउंड आहे, तिथे हा पोळा सण भरवण्यात येतो व सर्व शेतकरी बांधव आपल्या बैलांना सजवून त्या पोळ्याच्या मिरवणुकीमध्ये भाग घेतात। तर चला मग आज आमच्या गावाचा पोळा बघूया आपण। तर मित्रांनो, पोळा खतम झाला आहे। आता आम्ही आमच्या घराकडून आता म्हणजे घराकडे जायला लागेल। आता एक असा सीन राहते आमच्या गावामध्ये, पोळा चालू आहे बिलकुल माझ्या। मित्रांनो, आज नाही का हळूहळू जुन्या प्रथा कमी होऊ लागल्या, बट काही गोष्टी नाही का कधीच संपू शकत नाही। आमच्या गावामध्ये पोळा ह्या सणानिमित्त एक दिंडी यात्रा भरवली जाते। या दिंडी यात्रेमध्ये खूप सुंदर असे भक्तिगीत गायले जाते व पूर्ण पोळ्याच्या सभोवताल फिरवतात। आम्ही सुद्धा ह्या दिंडीमध्ये नेहमी सहभाग घेत असतो। तर आपण पोळा बघून आल्यानंतर एक दुसरी वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरेबद्दल आता बघूया, ती म्हणजे तोरण तोडणी। तोरण तोडणी ही परंपरा वर्षानुवर्ष चालत आली। ह्या तोरण तोडणी प्रथेचा मान घेण्याचा सर्व शेतकरी बांधवांचा प्रयत्न असतो, बट ही तोरण तोडणी प्रथा ही जगावेगळी प्रथा आहे। आमच्या गावामध्ये कमीत कमी 200 जोड्या असतील। हा पूर्णपणे 200 जोड्या ग्राउंडवरून जोपर्यंत घरी येत नाही किंवा गावामध्ये प्रस्थापन करत नाही तोपर्यंत हा तोरण तोडता येत नाही। समजा एक जरी जोडी गावाच्या बाहेर राहिली आणि तोरण तोडली तर कारवाई होऊ शकते। त्याच्यामुळे नाही का हे तोरण गावाच्या बाहेरच्या जोड्या पूर्ण गावामध्ये येत नाही तोपर्यंत तोडता येत नाही। आणि पूर्ण जोड्या गावामध्ये आल्यानंतर फक्त ज्यांच्याकडे महाजन पद आहे, गावातलं जे महाजन पद राहते ज्यांच्याकडे आहे तेच व्यक्ती हे तोरण तोडू शकतो। आणि हे जे महाजन पद आहे हे आमच्याकडे गुरनुले परिवाराकडे आहे। ही सुद्धा परंपरा वर्षानुवर्ष चालत आहे। होप करतो मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की करून ठेवा, कारण की अजून खूप साऱ्या एक्साइटिंग गोष्टी
लवकरात लवकर येणार आहे. तर डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अवर चॅनल. इथे चॅनलचं मी टाकणार इकडे किंवा इकडे, तर नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्या वणीकर फॅमिलीला 500 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहे. थँक्यू सो मच टू ऑल ऑफ माय लाडकी वणीकर फॅमिली. आपण सर्वांचं प्रेम होतं, त्याच्यामुळे आज आपण हा टार्गेट अचीव केला आहे. चला मग मित्रांनो, भेटूया कधीतरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.